श्री गणेशाय नमः. श्री पार्थिव गणेश मूर्ती स्थापना. पूजेचे साहित्य: श्री गणेशाची मूर्ती घरातली, कलश 2, ताम्हण, पळी, पंचामृत, श्रीफळ 2, बदाम, खारीक, हळकुंड, सुपारी प्रत्येकी 5, विड्याची पानं 25, फळे 5, हळद, कुंकू, गुलाल, अष्टगंध, जानवे जोड, अत्तर, कापसाचे कापडाचे वस्त्र, गूळ खोबरं, नैवेद्यासाठी मोदक, घरातला नैवेद्य, निरांजन, अगरबत्ती, धूप, कापूर, हार, फुलं, दुर्वा, कंठी, निरांजन, समई, चौरंगावर ठेवण्यासाठी लाल वस्त्र, तांदूळ. पूजेमध्ये सांगितल्याप्रमाणे विधीप्रमाणे विधी करावा. त्याचबरोबर पत्री, फुलं, हार वाहताना सर्व गोष्टींकडे लक्ष द्यावा. गणरायाची सकाळ संध्याकाळ महाआरती सर्वांनी सोबत करावी. घरामध्ये नेहमी प्रसन्न वातावरण, आनंद वातावरण ठेवावे. श्री गणेशाय नमः. भाद्रपद शुद्ध चतुर्थी, पार्थिव गणेश पूजन. सर्वप्रथम गणरायाची मूर्ती घरी आणल्यावर सवाष्णिकेने गणरायाला औक्षण करायचं आहे. गणरायाच्या मूर्तीला औक्षण केल्यानंतर गणरायाची मूर्ती आपल्या घरामध्ये आगमन करायचं आहे. ज्या ठिकाणी गणरायाची मूर्ती स्थापित करायची आहे ती जागा त्या ठिकाणी सुशोभित करावी. ज्या आसनावर गणरायाची मूर्ती बसवायची आहे त्या आसनावरती लाल वस्त्र ठेवून त्यावर तांदळाने स्वस्तिक काढावं. शेजारी कलश स्थापन करता येईल अशा पद्धतीने त्या ठिकाणी जागा ठेवावी. कलशाची पूर्ण तयारी, पूजेची पूर्ण साहित्याची तयारी त्या ठिकाणी माहितीमध्ये दिलेली आहे. पूजेस आरंभ. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. डोळ्याला पाणी लावा. नेत्राभ्याम उदकस्पर्शः अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतो पिबा. यस्मरेत् पुंडलिकाक्षं सभायाभ्यंतरशुचिः सर्वं शुचिः. कपाळी गंध लावून घ्या स्वतःच्या. स्वस्ति न इंदरो वृद्धशरवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. महिलांनी स्वतःच्या कपाळी हळदी कुंकू लावून घ्या. देहि सौभाग्यम आरोग्यम देहि देवी परमं सुखम रूपम देहि जयं देहि यशो देहि दिविशो जहि. पुरुषांनी डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्या. 3 वेळेला आचम्य करायचं आहे. 3 वेळेला पाणी पिऊन घ्यायचं आहे. ओम केशवाय नमः स्वाहा. ओम नारायणाय नमः स्वाहा. ओम माधवाय नमः स्वाहा. हस्तो प्रक्षाल्यो गोविंदाय नमः. हात जोडायचे दोघांनी. विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः संकर्षणाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः अनिरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः अधोक्षजाय नमः नारसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेंद्राय नमः हरे नमः. श्रीकृष्ण परमात्मने नमः. प्राणायामः. उजव्या हातावर पाणी घ्या. प्राणायामः प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता देवी गायत्री छंदः सर्वेषां प्राणायामे विनियोगः. ओम नमो भगवते वासुदेवाय. पाणी सोडून द्या. प्राणायाम करा. आपो ज्योतिरसोमृतम ब्रह्मभुवरभुवस्वरोम. इष्टान देवान गुरुन वृद्धान नमस्कृत्य. आपल्या घरातील वडीलधारी माणसांना, देवांना, सर्व गुरुजनांना मनामध्ये स्मरण करा.
ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवाग्गुसस्तनूभिर्व्यशेमहि देवहितञ्जदायुः शतमिन्नु शरदो अन्तिदेवाञ्जत्रानश्चक्राजरसन्तनूनां पुत्रासो जत्र पितरो भवन्ति मानो मध्यारीरिखता युर्गन्तोः अदितिर्द्यौरदितिरन्तरिक्षमदितिर्माता सपिता सपुत्राः विश्वे देवा अदितिः पञ्चजना अदितिर्जातमदितिर्जनितवं द्यौः शान्तिरन्तरिक्षगो शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोखदयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वगो शान्तिः शान्तिरेव शान्तिः सा मा शान्तिरेधि जतो यतः समीहसे ततो नो अभयं कुरु शन्नः कुरु प्रजाभ्यो भयन्नः पशुभ्यः सुशांतिरभवतु। गुरुजी ज्या ज्या देवांचं नाव घेत आहे त्या देवांचा चेहरा समोर आणून त्या त्या देवांना नमस्कार करायचा आहे। श्रीमन्महागणाधिपतये नमः। ओम लक्ष्मीनारायणाभ्यां नमः। ओम उमामहेश्वराभ्यां नमः। ओम वाणी हिरण्यगर्भाभ्यां नमः। ओम शचीपुरंदराभ्यां नमः। ओम माता पितृचरणकमलेभ्यो नमः। ओम इष्टदेवताभ्यो नमः। ओम कुलदेवताभ्यो नमः। ओम ग्रामदेवताभ्यो नमः। ओम स्थानदेवताभ्यो नमः। ओम गुरुभ्यो नमः। ओम सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः। ओम सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। एतत् कर्म प्रधान श्री महाविघ्नहर्ता गणेश देवताभ्यो नमो नमः। हातामध्ये फुल अक्षदा घ्या। सोमकश्च एकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजानना द्वादशैतानि नामानि यपटे शृणुयादपे विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संगडे चैव विघ्नस्तस्य न जायते शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तयेत् अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यस्सुरासुरैः सर्वविघ्नहर्तस्मै श्रीगणाधिपतये नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते। विश्वेशं माधवं दुण्डिं दण्डपाणिं च भैरवं वन्दे काशीं भुवां गंगा भवानी मणिकर्णिका आपदापहर्तारं दातारं सर्वसंपदा लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। गणरायाच्या मूर्तीच्या पायाजवळ अर्पण करा। गणेशाय नमः। प्रार्थनापूर्वक नमस्करोमि। उजव्या हातावर पाणी घ्या। आपल्या पूजेचा प्रधान संकल्प आहे। ज्या ठिकाणी अमुक असं उच्चारण आहे त्या ठिकाणी त्या तारखेचा त्या दिवसाचा तिथी वार नक्षत्राचं उच्चारण करायचं आहे। उजव्या हातावर पाणी घ्या। त्यामध्ये एक फूल गंधात अक्षतेमध्ये बुडून त्या पाण्यावरती म्हणजे उजव्या हातावर धरून ठेवायचं आहे। प्रधान संकल्पः ओम अद्य श्री विष्णुर्विष्णुर्विष्णुः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञाः प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणः द्वितीय प्रार्धे श्री श्वेतवाराह कल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे कलियुगे कलिप्रथमचरणे भरतवर्षे भारतखण्डे जम्बोद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणेतरे शालिवांशके बौद्धावतारे अस्मिन् वर्तमाने अमुकनाम संवत्सरे दक्षिणायणे शरद ऋतौ महामंगल्यप्रथमासोत्तमे मासे पुण्यपवित्र भाद्रपद मासे शुक्लपक्षे चतुर्थ्यां शुभपुण्यतिथौ अद्यं वासराः शुभवासरे अमुकवासरे अद्य दिवस नक्षत्रञ्च शुभदिवस नक्षत्रे अमुकदिवस नक्षत्रे शुभराशे स्थिते श्रीचन्द्रे शुभराशे स्थिते श्रीसूर्ये शुभराशां देवराजगुरोः शेषेषु ग्रहेषु यथा यथं राशिस्थान स्थितेषु सत्सु एवं ग्रह गुण गण विशेषेण विशिष्टायां शुभमंगल पुण्यतिथौ यजमानस्य नाम गोत्रोच्चारः। आपल्या संपूर्ण नावाचा उच्चारण करा। आपल्या आडनावाचा उच्चारण करा। आपलं गोत्र माहीत असेल तर गोत्राचा उच्चार करावा, नाही तर काश्यप गोत्र असं म्हणावं। म्हणा अहम म सहपत्निकः। आपण जर जोडीने पूजेला बसला असाल तर आपल्या धर्मपत्नीचं नाव घ्यावं। म्हणायचं आहे सहपरिवारः। सगळ्या घरातल्यांचे नाव घ्यायचे आहे। म्हणायचं आहे सहकुटुंबः। अहम म मम आत्मनः पुराण युक्त वेद युक्त शास्त्र युक्त पुण्यफल प्राप्त्यर्थ
मम गृहमध्ये सदैव श्री गणेश आशीर्वाद प्राप्ती हेतवे प्रतिवार्षिक प्रमाणे पार्थिव गणेश उत्सव अंगीभूत आद्य भाद्रपद शुद्ध चतुर्थी तिथी निमित्तेन श्री पार्थिव गणेश मूर्तीनां पूजन सकल मम गृहमध्ये सदैव आनंदी आनंद मंगलमय प्राप्ती हेतवे श्री मम पुत्रस्य कन्यकायाः शालेय महाविद्यालय संगणिक क्षेत्रमध्ये उत्तरोत्तर प्रगती यशकीर्त लाभादी सकल मम कृषी व्यापार नौकरी क्षेत्रमध्ये उत्तरोत्तर प्रगती यशकीर्त लाभादी सदैव गणेश रिद्धिसिद्धी आशीर्वाद प्राप्ती हेतवे श्री पार्थिव गणेश मूर्तीनां स्थापन पूजन यथाशक्ती यथाभक्ती यथामीलित उपचार द्रव्यमध्ये अहम करिष्ये असं म्हणून पाणी सोडून द्यावं. परत एक वेळा हातावर पाणी घेऊन उजव्या सरळ हाताने पाणी तामनामध्ये सोडावं. तत्राधो निर्विघ्नता सिद्ध्यर्थम महागणपती स्मरणंच करिष्ये. गणरायाच्या मूर्तीला नमस्कार करावा. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. नमस्करोमी. आपला पाण्याचा जो तांब्या आहे त्याच्यावर उजवा हात झाकण ठेवावा. ओम गंगेचं ध्यान करावा. गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधं कुरु. त्या तांब्यातलं थोडंसं पाणी आपल्या दोघांच्या अंगावर पूजावाल्यांच्या बसलेल्यांच्या अंगावर उडेल अशा हिशोबाने थोडं सिंचन करावं म्हणजे शिंपडावं. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्था अंगतो विवा यस्मरेत पुंडलिकाक्षम सभायाभ्यंतर शुचिः सर्वं शुचिः. त्या ठिकाणी तुपाचा तेलाचा दिवा जो चालू असेल निरांजन आणि समयी त्याला पूजन करावं. एक एक फूल त्या ठिकाणी अर्पण करावं. ओम शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते. दिव्याला नमस्कार करावा. दीपस्थ ब्रह्मणे नमः. प्रार्थनापूर्वक नमस्करोमी. एक फूल हळदी कुंकवामध्ये बुडून सूर्यनारायणाचं स्मरण करून त्या ठिकाणी अर्पण करावं. ओम आदित्यस्य नमस्काराय कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यन्नोपजायते सविता सूर्यनारायणाय नमः. प्रार्थनापूर्वक नमस्करोमी. परत एक फूल घ्यावं हळदी कुंकवामध्ये बुडवावं. आपल्या आसनाला भूमीला त्या ठिकाणी अर्पण करावं. घराची जमिनीची मातृभूमीची वास्तूची प्रार्थना करावी. समुद्रवसने देवी पर्वतस्थलमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शम क्षमस्व मे कर्मभूम्यै नमः मातृभूम्यै नमः. सकल पूजनार्थ गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि. हात जोडून नमस्कार करावा. प्रार्थनापूर्वक नमस्करोमी. त्या ठिकाणी शंख आणि घंटेचं पूजन करावं. एक एक फूल घ्यावं. हळदी कुंकवामध्ये फुलाम अक्षतेमध्ये बुडवावं. शंखेला आणि घंटेला त्या ठिकाणी एक एक फूल अर्पण करावं. पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात. आगमनार्थं तु देवानां गमनार्थं तु राक्षसां कुर्वे घंटार्वं तत्र देवताल्लाधकारक. शंखस्थवरुणाय नमः घंटस्थगरुडाय नमः. ओम म्हणून शंखामध्ये थेंबभर पाणी टाकावं. ओम इति मंत्रेण शंखमध्ये जलम पूरयेत. घंटी वाजवावी. आगमनार्थं तु देवानां गमनार्थं तु राक्षसां कुर्वे घंटार्वं तत्र देवताल्लाधकारक. शंखघंटिकाभ्यां नमः. प्रार्थनापूर्वक नमस्करोमी. आपल्या तामनामध्ये तांदळाचे दाणे टाकावे. आसनार्थी अक्षदान समर्पयामी. आपल्या घरातली देवपूजेची चांदीची पितळ्याची जी गणेशाची मूर्ती आहे जिचं आपण घरात रोज देवघरामध्ये पूजन करतो जी कलशाच्या समोर आपण स्थापन करणार आहोत ती छोटी मूर्ती तामनामध्ये घ्यावी. त्या छोट्या घरातल्या देवाच्या मूर्तीवरती 2 पळ्या पाणी टाकावं. एतावानस्य महिमा तो जायांश पूरुकः पादोस्य विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतं दिवी पाद्यम समर्पयामी. पळीमध्ये पाणी भरावं. त्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू वाहावं. ते रंगीत पाणी गणरायावरती अर्पण करावं. हस्तयोः अर्घ्यम समर्पयामी. गणेशाय नमः. अर्घ्य स्नानांतरेण परत चांगलं पाणी त्या ठिकाणी अर्पण करावं. पुन्हा शुद्ध आचमनीयम समर्पयामी. शुद्ध आचमनीयम स्नानियांतरेण 2 पळ्या पंचामृत देवावरती अर्पण करावं. पंचनद्याः सरस्वतीमपियन्ति सिस्रोतसाः सरस्वती तु पंचधासो देशे भवत्सरित. पंचामृतमया नीतं पयदधिघृतमधु शर्करास संयुक्तं स्नानार्थं प्रतिगृह्यतां. पंचामृत स्नानांतरेण परत चांगलं पाणी वाहा. शुद्ध आचमनीयम समर्पयामी.
गणेशाय नमः. शुद्ध आचमनीयांतरेण एक फूल घ्या, हळदी कुंकवामध्ये बुडवा, तामनामध्ये घरातली देवाची जी मूर्ती आपण जिच्यावर अभिषेक करतोय तिच्या चरणाजवळ अर्पण करा. देवम गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामी. 2 वेळेला तामनामध्ये सरळ हाताने पाणी सोडा. जलमध्ये धूपम दर्शयामी, जलमध्ये दीपम दर्शयामी. एका फळाला एक फूल ठेवून त्याचा नैवेद्य गणरायाला दाखवा. मुखवासार्थे वीडा फूगी बलतांबूलम द्रव्य दक्षिणाम समर्पयामी. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमी. हातामध्ये पाणी घेऊन तामनामध्ये सोडून द्या. देवताभ्यो नमः. अनेन पंचामृत पूजनेन महाविघ्नहर्ता गणेश देवता प्रियतान्न मम. वाहिलेल्या फुलाचा दोघांनी वास घेऊन तुमच्या डाव्या हाताला ठेवा. चरणाजवळ जे फूल वाहिलं होतं आपण अभिषेकाच्या वेळेस ते फूल घेऊन तुमच्या डाव्या हाताला ठेवा. उत्तरे निर्माल्यम वंदनपूर्वकं विसृज्य पुनश्चाभिषेकार्थे. परत एक फूल घ्या, हळदी कुंकवामध्ये बुडवा. गणरायाच्या जी तामनातली मूर्ती आहे जिच्यावर आपण अभिषेक करतोय तिच्या चरणाजवळ अर्पण करा. पुनश्चाभिषेकार्थे गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामी. हात जोडून नमस्कार करा. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमी. थेंब थेंब पाणी गणरायाच्या आपल्या घरातल्या मूर्तीवर जिच्यावर अभिषेक करतोय तिच्यावर थेंब थेंब पाणी वाहत राहा. ज्यांना अथर्व शीर्ष येते त्यांनी सोबत म्हणायचं आहे किंवा श्री गणेशाय नमः असं म्हणत राहावं. ओम भूः ओम भुवः ओम स्वाहा ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षादात्मासि नित्यं. ऋतं वशिमि सत्यं वशिमि. अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचा नमवशिष्यम्. अवपश्यात्तात अवपुरस्तात्तात अवोत्तरात्तात अवदक्षिणात्तात अवचोद्ध्वात्तात अवाधरात्तात. सर्वतो मां पाहि पाहि समन्तात. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः. त्वं सच्चिदानन्दादित्योऽसि. त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि. त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदिदं तत्त्वो जायते. सर्वं जगदिदं तत्त्वत्तिष्ठति. सर्वं जगदिदं त्वयि मेषति. सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो निलो नभः. त्वं चत्वारि वाक्पदानि. त्वं गुणत्रयातीतः. त्वं देहत्रयातीतः. त्वं कालत्रयातीतः. त्वं अवस्थात्रयातीतः. त्वं मूलाधारस्तोऽसि नित्यं. त्वं शक्तित्रयात्मकः. त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं. त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभुवर्भुवस्वरोम. गणाधिं पूर्वमुच्चार्य वर्णादीन् तदनन्तरम् अनुस्वार परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम्. एतत्तो मनुस्वरूपं. गकारः पूर्वरूपम्. अकारो मध्यमरूपम्. अनुस्वार शान्तिरूपं. बिन्दुरुत्तररूपं. नादसन्नानां संहिता संधिः. शैषा गणेश विद्या गणकऋषिः. निच्छुत गायत्री छन्दः गणपतिर्देवता. ओम गं गणपतये नमः. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. एकदन्तं चतुर्हस्तं पाशमं कुशधारिण रदं च वरदमहस्तैर्बिभ्राणां मूषकध्वजं रक्तं लंबोदरं शूर्प कर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्तांगं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतं आविर्भूतं च शिष्ट्यादो प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः. नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्तेऽस्तु लंबोदराय एकदंताय विघ्नविनाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः. गणपती बाप्पा मोरया. अमृतोभिषेकम समर्पयामी. झाल्यानंतर चांदीची पितळ्याची जी गणेशाची मूर्ती जिच्यावर आपण अभिषेक केला तिला चांगलं स्वच्छ धुवून घ्या, पुसून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी थोडंसं गणरायाला मूर्तीला थोडंसं अत्तर लावायचं आहे. सुगंधित तैलानि समर्पयामी. गणेशाय नमो नमः. कलशाच्या समोर विड्याचे 2 पानं मांडून ज्याच्यावर आपण मूर्ती स्थापन करणार आहोत तिथे तांदळाचे दाणे टाकून आपली छोटी पूजेची मूर्ती त्या पानावरती अक्षदांवर स्थापित करावी. गणेशाय नमो नमः. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमी. जानवं आणलं असेल तर उजव्या बाजूला गणरायाच्या येईल अशा पद्धतीने गणरायाच्या गळ्यामध्ये जानवं अर्पण करावं. यज्ञोपवीतं परमं पवित्रं प्रजापतेर्य सहजं पुरस्तात् आयुष्यमग्रं प्रतिमुंच शुभ्रं यज्ञोपवीतं बलमस्तु तेजः. यज्ञोपवीतमसि यज्ञस्य त्वा यज्ञोपवीतेन उपनयिहामि. यज्ञोपवीतांतरेण पळीभर पाणी तामनामध्ये सोडून द्या. आचमनीयं समर्पयामी. झाल्यानंतर गणरायाला अष्टगंध कुंकवाचं गंध
चंदनाचं गंध त्या ठिकाणी गणपती बाप्पाला छोट्या मूर्तीला लावायचं आहे. ओम स्वस्ती न इंद्रो वृद्धशरवाः स्वस्ती नः पूषा विश्ववेदाः स्वस्ती नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ती नो बृहस्पतिर्दधातु. गंध लावल्यानंतर गणरायाला अक्षदा अर्पण करा. अक्षदाच सुरश्रेष्ठा कुंकुमाक्ता सुशोभिता मया निवेदिता भक्त्या ग्रहाण परमेश्वर. अक्षदा वाहिल्यानंतर थोडं हळदी कुंकू गुलाल त्या ठिकाणी गणरायाला अर्पण करावा. नाना परिमल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि अभिरंच गुलालंच चुवा चंदनमेव च अभिरेन अर्चिता देव मतशांतीं प्रयच्छ मे. झाल्यानंतर दुर्वाची जुडी गणरायाच्या त्या ठिकाणी अर्पण करावी. ओम दुर्वांकुराणि समर्पयामि. हे दुर्वे अमृत संपन्ने शतमूले शतांकुरे शतम हरति पापानि शतम आयुष्यवर्धिनी. दुर्वांकुराणि समर्पयामि. लाल फूल जास्वंदीचं फूल असेल तर गणरायाला अर्पण करावं किंवा कुठलंही एक शुभ फूल गणरायाला अर्पण करावं. पुष्पाणि समर्पयामि. गणेशाय नमो नमः. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. अगरबत्ती ओवाळावी. ओम वनस्पतिरसोद्भूतो गंधाढ्यो गंधोत्तमा आग्रय सर्व देवाना धूपोयम प्रतिगृह्यताम. छोटा धुपाचा दिवा त्या ठिकाणी ओवाळावा. ओम चंद्रमा मनसो जात चक्षुः सुवर्जो अजायत श्रोत्राद्वायुष्य प्राणश मुखात दिग्निरजायत. धूपम दीपम दर्शयामी. छोटं समोर पाण्याचा चौकोन करून त्यावर गूळ खोबऱ्याची वाटी ठेवावी. त्याला गोल पाणी फिरवावं. आसादित महानैवेद्यम निवेदयामी. त्याला गोल पाणी फिरवा. ओम नाभ्या आसीदंतरिक्ष गोशीर्ष्णो देवः समवर्तत पदव्याम भूमिर्दिशः श्रोत्रातता लोकाव अकल्पयन्न. 5 वेळा देवाला घास भरवतो अशी कृती करा. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा. पूर्ण ब्रह्मणे महानैवेद्यम निवेदयामी. नैवेद्यांतेनं पळीभर पाणी तामनामध्ये सरळ हाताने सोडून द्यावं. मुखवासार्थे वीडा फुगी तांबूलम द्रव्य दक्षिणाम समर्पयामी. एक फळ सुट्टे पैसे त्या ठिकाणी अर्पण करावे. देवताभ्यो नमो नमः. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. हात जोडून गणरायाची प्रार्थना करावी. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात. अनया पूजया गणेश देवताः. पाणी सोडून द्या. प्रियतान्न मम. समोर जो कलश आपण स्थापन करणार आहात त्या कलशामध्ये 5 विड्याची पानं टाकावीत. कलश पाण्याने भरून घ्यावा. दोन्ही हात जमिनीला लावा. कलशाला पूजन करताना त्या ठिकाणी मूर्तीपासून कलश थोडासा साईडला ठेवावा. ओम डावा हात छातीला लावा. उजवा हात कलशाखाली लावायचा तांदळाला. ओ खदया समवदंत सोमेन सहराज्ञाजस्मै किरणोति ब्राह्मण सगोरजन पारयामसी. कलशाला हात लावा. आ जिग्र कलशा मैझात्वा विषन्विंदवहा पुनर्ऊर्जाणी वर्चस्वसानः. कलशामध्ये थेंबर पाणी टाका. इमं मे वरुण श्रुदी हवमधिया चमृडय त्वामवस्युराचके. एक फूल हळदी कुंकवामध्ये गंधात बुडून कलशामध्ये अर्पण करावं. 1 रुपया सुपारी कलशामध्ये टाकावी. हिरण्यगर्भ गर्भस्थम हेमबीजम विवावसो अनंत पुण्य फलदो मतशांतीं प्रयच्छ मे. झाल्यानंतर नारळ कलशावरती स्थापन करावं. पूर्ण पात्रम पुरोवहा पूर्णादर्वी परापतु सुपूर्णा पुनरापत वसने व विक्रीणाम वहा इखमुवर्ज गोषतक्रतो. नारळाला एक गंधाचं बोट लावावं. वरुणाय नमः. चंदनम समर्पयामी. अक्षदान समर्पयामी. ओले गंध्याचे 5 बोट कलशाला खालून वरती चढत्या क्रमाने कलशाला लावावेत. ओम पूर्वे ऋग्वेदाय नमः. ओम दक्षिणे यजुर्वेदाय नमः. ओम पश्चिमे सामवेदाय नमः. ओम उत्तरे अथर्वणवेदाय नमः. ओम मध्यपांपति वरुणाय नमः. चंदनम समर्पयामी. गंधावरती अक्षदा वाहाव्यात. हळदी कुंकू वाहावं. फूल वाहावं. ऋतुपुष्पाणि समर्पयामी. वरुणाय नमो नमः नमस्करोमि. 2 वेळेला पाणी तामनामध्ये सोडावे. धूपम दर्शयामी. दीपम दर्शयामी. फळाला 1 रुपया ठेवून त्याचा नैवेद्य देवाला दाखवावा. मुखवासार्थे वीडा फुगी तांबूलम द्रव्य दक्षिणाम समर्पयामी. वरुणाय नमो नमः. कलशाची प्रार्थना करावी. कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रिता मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृता कुक्षौ तु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा. ऋग्वेदो यजुर्वेदो सामवेदो अथर्वणा अंगैश्च सीता सर्वे कलशांतु समाश्रिताः. हातामध्ये पाणी घेऊन तामनात सोडून द्या. अनया पूजा गणेश वरुण देवताः. म्हणायचं आहे प्रियतान्न मम. पाणी सोडून द्यावं. परत उजव्या हातावर पाणी घ्यावं. म्हणायचं यथाशक्ती पार्थिव गणेश मूर्ती नाम स्थापन पूजन अहम करिष्ये. पाणी सोडून द्या. त्या ठिकाणी आपली जी उत्सव स्वरूपी पार्थिव गणेश मूर्ती आहे तिचं पूजन या ठिकाणी प्रारंभ होत आहेत. हातामध्ये अक्षदा घ्या.
पार्थिव गणेशाचं पूजन करायचं आहे. ओम सोमानगुस्वरणं क्रेणोहि ब्रह्मणस्पते कक्षीवंतंज औषिजः. गणरायाच्या पार्थिव गणेशाच्या चरणाजवळ अर्पण करा. देवताभ्यो नमः प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. पार्थिव गणेशाचं पूजन करताना त्या ठिकाणी पार्थिव गणेश म्हणजे मातीची मूर्ती असल्यामुळे थोडी काळजीपूर्वक करायची आहे. त्या ठिकाणी स्पर्श करताना त्या ठिकाणी आपल्या हातामध्ये अंगठी असेल, कडं असेल, मूर्तीवरती त्या ठिकाणी काही हे होणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे. देवताभ्यो नमो नमः. पहिल्यांदी दुर्वाची काडी तुपामध्ये बुडून गणरायांच्या दोन्ही डोळ्यांमध्ये थोडं तुपाचं बोट लावायचं आहे. मूर्तिं घृतेनाभ्युज तदुपरी जलधारां वा दुग्धधारां पातयेत. दोन्ही डोळ्यांमध्ये थोडंसं तूप काजळासारखं लावायचं आहे. देवताभ्यो नमः. हातामध्ये अक्षदा घेऊन थोड्याशा अक्षदा गणरायावरती व्हायच्या आहे. समुद्रस्य त्वावक याग्ने परिव्ययामसि पावको अस्मभ्यगो शिवो भव. देवताभ्यो नमो नमः. झाल्यानंतर उजव्या हातावरती पाणी घ्यायचं आहे. ओम अस्य श्री मूर्ती प्राणप्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्मा विष्णु रुद्र ऋषिः ऋग्यजु सामानि छंदांसी परा प्राणशक्तिर्देवता आम बीजम ह्रीं शक्तिं कोम कीलकम आसाम पार्थिव गणेश मूर्तीनां प्राणप्रतिष्ठापने विनियोगः. पाणी सोडून द्यावं. हात पुसून घ्यावे. उजवा हात पार्थिव गणेशाच्या छातीला लावावा. डावा हात आपल्या छातीला लावावा. डोळे बंद करावे. मूर्तीमध्ये प्राणेता अशी मनामध्ये भावना करावी. ओम आम ह्रीं क्रोम यम रम लम वम क्षम क्षम सम होम ओम क्षम सम हम सहा ह्रीं ओम आम ह्रीं क्रोम आसाम मूर्तीनां पार्थिव गणेश मूर्तीनां प्राणः इह प्राणः. ओम आम ह्रीं क्रोम यम रम लम वम क्षम क्षम सम होम ओम क्षम सम हम सहा ह्रीं ओम आम ह्रीं क्रोम आसाम पार्थिव गणेश मूर्तीनां जीवय स्थिताः. ओम आम ह्रीं क्रोम यम रम लम वम क्षम क्षम सम होम ओम क्षम सम हंसः ह्रीं ओम आम ह्रीं क्रोम आसाम पार्थिव गणेश मूर्तीनां सर्वेंद्रियाणि वांग मन त्वक चक्षु श्रोत्रा जिह्वा घ्राण पाणी पाद पायुपस्थानी इहे वागच्च सुकंतिरिष्टंतु स्वाहा. हात तसाच ठेवावा. 15 वेळेला घरातल्यांनी सगळ्यांनी ओंकाराचा जप करावा. ओम 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 ओम. ओंकार बिंदू संयुक्तम नित्यम ध्यायन्ति ओम गिरम कामदम मोक्षदम चैव ओंकाराय नमो नमः. झाल्यानंतर हात जोडून नमस्कार करावं. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. झाल्यानंतर ज्या ज्या मूर्तींच्या अवयवांना सांगतोय सावकाशपणे त्या मूर्तींच्या अवयवांना स्पर्श करावा. ओम श्रीमन महागणाधिपतये नमः. ललाटं पूजयामि. उजवा हात गणरायाच्या कपाळाला लावावा. ओम श्रीमन महागणाधिपतये नमः. नेत्रं पूजयामि. डोळ्यांना स्पर्श करावं. ओम श्रीमन महागणाधिपतये नमः. कर्णं पूजयामि. गणरायांच्या कर्णाला स्पर्श करावं. ओम श्रीमन महागणाधिपतये नमः. वक्रं पूजयामि. श्रीमन महागणरायाच्या सोंडेला स्पर्श करावा. ओम श्रीमन महागणाधिपतये नमः. हस्तो पूजयामि. सावकाश गणरायांच्या हाताला स्पर्श करावं. ओम श्रीमन महागणाधिपतये नमः. नाभीं पूजयामि. गणरायाच्या नाभीजवळ स्पर्श करावा. ओम श्रीमन महागणाधिपतये नमः. पाद्यं पूजयामि. गणरायाच्या दोन्ही पायांना स्पर्श करावा. ओम श्रीमन महागणाधिपतये नमः. सर्वांगेषु पूजयामि. दोन्ही हात गणरायावरती हलक्या हाताने अंतर ठेवून त्या ठिकाणी फिरवावे. ते चेहऱ्यावर आपल्या लावून घ्यावे. श्रीमन महागणाधिपतये नमः. सर्वांगेषु पूजयामि नमस्करोमि. पार्थिव गणेश असल्यामुळे त्या ठिकाणी अक्षदारूपी त्या ठिकाणी गणपती बाप्पावरती पूजन करायचं आहे. ओम गणेशाय नमः. शुद्ध आचमनीयांतरेण अक्षदान समर्पयामी. किंवा फूल थोडंसं पाण्यामध्ये बुडून गणरायाच्या मुकुटावर अर्पण होईल अशा हिशोबाने मूर्तीवर ओलं होणार नाही याची काळजी करावी. त्या ठिकाणी अर्पण करावं. शुद्ध आचमनीयं समर्पयामी. अक्षदान समर्पयामी. पंचामृत स्नानं समर्पयामी. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. हातामध्ये अक्षदा घ्या. ओम श्री गणेशाय नमः. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयुक्कामार्थसिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्ष गजवक्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकं एकादशे गणपति द्वादशे तु गजानन द्वादशे तानि नामानि त्रिसन्धेया पठेन्नरः
नशविघ्न भयन्तस्य सर्वसिद्धि कर प्रभो विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनम पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम जपेत गणपति स्तोत्रम षड्भिर्मासे फलं लभेत संवत्सरेण सिद्धिंच लभते नात्र संशयः अष्टोभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा या समर्पये तस्य विद्या भवे सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्री नारद रचितं संकट निरसनं गणपति स्तोत्रम संपूर्णम। गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या। हातातली अक्षदा अभिषेक स्वरूपी गणरायावरती अर्पण करून द्या। अभिषेकम समर्पयामी। थोडंसं अत्तर गणरायाच्या कर्णाजवळ स्पर्श करा, थोडंसं अत्तर देवाला लावायचं आहे। सुगंधित तैलानि समर्पयामी। गणेशाय नमो नमः। प्रार्थनापूर्वक नमस्करोमी। जानवं यज्ञोपवीत घ्यावं, ते दोन्ही हातात धरून गायत्री मातेचं स्मरण करून गणपती बाप्पाच्या उजव्या हातामध्ये येईल अशा पद्धतीने गणरायाच्या गळ्यामध्ये अर्पण करावं। यज्ञोपवीतम परमं पवित्रं प्रजापतेर्य सहजं पुरस्तात् आयुष्यमग्र्यं प्रतिमुंच शुभ्रं यज्ञोपवीतं बलमस्तु तेजः यज्ञोपवीतमसि यज्ञस्य त्वा यज्ञोपवीतेन उपनय्यामी। पळीभर पाणी तामनामध्ये सोडावं। यज्ञोपवीतं समर्पयामी। झाल्यानंतर त्या ठिकाणी गणरायावरती गंधाचं त्या ठिकाणी काढलेलं असतं, आपण एक बारीक गंध त्या ठिकाणी लावावं। श्रीमन महागणाधिपतये नमः। चंदनम समर्पयामी। गंधावर अक्षदा व्हाव्या। अक्षदान समर्पयामी। थोडं हळदी कुंकू चरणाजवळ अर्पण करावं। गुलाल चरणाजवळ अर्पण करावा। नाना परिमल सौभाग्य द्रव्याणी अर्पयामी। एक त्या ठिकाणी फूल गणरायाच्या चरणाजवळ अर्पण करावं। पुष्पाणि समर्पयामी। आपण जर काही अलंकार गणपती बाप्पाला घेतले असतील, ते काही अलंकार असतील त्या ठिकाणी अर्पण करावे। हिरण्यगर्भगर्भस्थं हेमबीजं विभावसो अनंत पुण्य फलदो मतशांतिं प्रयच्छमे। अलंकार घातल्यानंतर वस्त्र देवाला काही आणलं असेल ते वस्त्र अर्पण करावं। कापसाचे वस्त्र गणपती बाप्पाला त्या ठिकाणी अर्पण करावेत। वस्त्रम समर्पयामी। देवताभ्यो नमः। हार जर आपण आणलेला असेल, हार घालणार असाल तर त्या हारामध्ये जर थोडं पाणी असेल तर त्या ठिकाणी झटकून घ्यावं, निथरून घ्यावं। गणपती बाप्पाला फुलांचा छान हार कंठी त्या ठिकाणी अर्पण करावी। ओम माल्याधीनि सुगंधीनि मालत्याधीनि वै प्रभो मयानि तानि पूजार्थम पुष्पाणिं प्रतिगृह्यताम। ते हार अर्पण केल्यानंतर एक दुर्वाची जुडी गणरायाच्या मस्तकावर अर्पण करावी। हे दुर्वे अमृत संपन्ने शतमूले शतांकुरे शतम हरति पापानि शतम आयुष्यवर्धिनी। दुर्वांकुराणि समर्पयामी। सुगंधित फूल त्या ठिकाणी गणरायाला अर्पण करावं। चाफ्याचं असेल, शेवंतीचा असेल, जास्वंदाचा असेल, ते फूल गणरायाला अर्पण करावं। देवताभ्यो नमः। प्रार्थनापूर्वक नमस्करोमी। पत्री पूजनम। पत्री त्या ठिकाणी आणली असेल तर ती पत्री एकदम त्या ठिकाणी सोबत धरून अर्पण केली तरी चालेल। एक एक पत्री त्या ठिकाणी ठेवल्यानंतर त्या ठिकाणी बरंच हे होतं, त्यामुळे पूर्ण पत्री हातामध्ये घ्यावी आणि हातामध्ये स्पर्श करून ठेवावी। ओम श्रीमन महागणाधिपतये नमः। सकल पूजनार्थे पत्रीम अर्पयेत। ओम गणेशाय नमः। मालतीपत्रं समर्पयामी। ओम गणाधिपतये नमः। बिल्वपत्रं समर्पयामी। ओम गणाधिपतये नमः। श्वेतदुर्वापत्रं समर्पयामी। ओम लंबोधराय नमः। बद्रीपत्रं समर्पयामी। ओम गणेशाय नमः। धतुरापत्रं समर्पयामी। ओम गजकर्णाय नमः। तुलसीपत्रं समर्पयामी। ओम वक्रतुंडाय नमः। शमीपत्रं समर्पयामी। ओम एकदंताय नमः। अघाड़ापत्रं समर्पयामी। ओम विघ्नराजाय नमः। अर्जुनपत्रं समर्पयामी। ओम लंबोधराय नमः। दुर्वापत्रं समर्पयामी। ओम महागणाधिपतये नमः। शमीपत्रं समर्पयामी। ओम विनायकाय नमः। केतकीपत्रं समर्पयामी। ओम सिद्धिविनायकाय नमः। सर्व पत्राणि समर्पयामी। त्या ठिकाणी स्पर्श करून एका साईडला पत्रे ठेवून द्यावी। त्याबरोबर कमळ पुष्प असेल तर गणरायाच्या शेजारी उभं करावं। कमलपुष्पाणि समर्पयामी। प्रार्थनापूर्वक नमस्करोमी। वनस्पतीर अगरबत्ती देवाला ओवाळायची। धूप दीप अगरबत्ती देवाला ओवाळा। वनस्पतिरसोद्भूतो गंधाढ्यो गंधोत्तमा आग्रेय सर्व देवाना धूपोयम प्रतिगृह्यताम। दिवा ओवाळा। दीपस्थ देवताभ्यो नमः। आपण जे नैवेद्याला त्या ठिकाणी मोदक महानैवेद्य केलेले आहेत, लाडू केलेले आहेत, खाली चौकोन करून त्याच्यावरती ते महानैवेद्याचं ताट त्या ठिकाणी अर्पण स्थापन करावं। त्याच्यावर एक दुर्वाची काडी ठेवावी। त्याचा नैवेद्य गणरायाला, मोदकाचा नैवेद्य गणरायाला दाखवावा। नाभ्या आसीदंतरिक्षगो शीर्ष्णो देवहु समवर्तत पदभ्यांबुमिर्दिशः श्रोत्रा तथा लोकाव अकल्पयन्न। 5 वेळेला देवाला घास भरतो अशी कृती करावी। ओम प्राणाय स्वाहा। अपानाय स्वाहा। व्यानाय स्वाहा। उदानाय स्वाहा। समानाय स्वाहा। पूर्ण ब्रह्मेन्मः। नैवेद्यम निवेदयामी। नैवेद्यांतरेण जे नैवेद्य आपण आणलेले आहेत त्या ठिकाणी वाटीमध्ये जरी ठेवलं तरी हरकत नाही।
त्या ठिकाणी गणरायाला तो नैवेद्य अर्पण करावा। प्रार्थनापूर्वकं नमस्करोमी, हातामध्ये घरातल्यांनी सर्वांनी अक्षदा फूल घ्यावं, गणरायाची मनामध्ये प्रार्थना करावी। गणराया आपल्या घरामध्ये वास्तव्याला आहेत, घरामध्ये ह्या काळामध्ये आनंद ठेवावा, प्रसन्नता ठेवावी। गणरायाची नेहमी मनामध्ये स्तुतिपाठ करावा, रोज सकाळ संध्याकाळ आरती करावी। गणरायाची त्या ठिकाणी अथर्वशीर्ष गणेश स्तोत्राचं पठण करावं। ओम, सर्वांनी हात जोडा, गणरायाला सांगा आम्हाला चांगली बुद्धी द्या, आरोग्य द्या, ऐश्वर्य द्या। गणराया अशीच सेवा आमच्या हातून तुमची घडेल अशी आम्हाला सुबुद्धी द्या। प्रारंभी विनती करू गणपती, विद्या दया सागरा, अज्ञानत्व हरोनी बुद्धिमती दे, आराध्य मोरेश्वरा। चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे, देशांतरा पाठवी, हे रंभा गणनायका गजमुखा, भक्तांबहू तोषवी। मोरया मोरया मी बाळताने, तुझीच सेवा करू काय जाणे, अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरा बाळ तू घाल पोटी। चरणकमलयोः पुष्पाणि समर्पयामी, हातातल्या फुलाक्षदा सगळ्यांनी एका ठिकाणी जमा करून गणरायाच्या चरणाजवळ अर्पण कराव्या। प्रार्थनापूर्वकं नमस्करोमी, हातामध्ये पाणी घ्या आणि या पूजा सकल गणेश पार्थिव गणेश मूर्तीनाम पूजन प्रियतान्न मम, पाणी सोडून द्या। आरार्थिक्य दीपहा, या ठिकाणी आपली प्राणप्रतिष्ठा पूजन गणेशाची स्थापना पूर्ण झालेली आहे। त्या ठिकाणी महाआरतीला सुरुवात होणार आहे। आपल्या आरतीची तयारी करावी, निरंजन त्या ठिकाणी तूप अगरबत्ती कापूर त्या ठिकाणी लावून आपल्याला आरती करायची आहे।